तुम्ही बी हायच की विषय आहे का? मी काय म्हणते सेलिब्रेशन करायचं काहीतरी मेशिंग वाटते का नाही म्हणजे काहीतरी वेगळं पाहिजे होतं. हाय का आता काय ढोलता जाणता का अगं ढोल ताशी नाही गुलाल पण उधळायचं आपल्याला पण ती गणपतीच्या दिवशी आता असं वेगळं काहीतरी पाहिजे सेलिब्रेशन करायला. होय काय काय बरं अरेच कोशिंबीर कमी वाटते हाय का नाही. हा कोशिंबीरच नाही हा तेच आणाय गेले असतील. ही जादूची गोळी ह्या फुकटीच्या पोटात गेली का नाही का पोटातलं आपोआप वाटावं येईल. स्पेशल सेलिब्रेशन तुझ्यासाठी स्पेशल बनवलंय माया सुरवीनी. बया काय हाय ही रगात असल्यावानीच दिसतंय. कुणाचा हाय? वय वय तुमच्या दोघींना बी चांगलं शोभल बघा पहिला. आणि तसं बी लोकांचं रक्त पहिला आवडतं ना तुम्हाला. जा तू आम्हाला मैत्रिणीनं सेलिब्रेशन करू दे. काय हाय ही रुक्मी अगं हाय सोसायटी मध्ये का नाही जेवणाच्या आधी पित असते ते आई ती होय. आता काय झालं आता असं गचकन नसतंय प्यायचं जर आम्ही येणार एटिकेट्स असतात ती म्हणजे काय 400 पी. बया कसलं लागतंय ही काय काढा बिडा दिलाय का काय कडू एक मला. नाही चांगलं लागतंय पी पी आणि तसं समज पण पिल्यावर जी काही मज्जा येते का नाही एकदम शर्गात असते वाटते शर्गात. पी 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 मम्मी साहेब का नाही अगं पी 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 परत बोल कसं एकदम फिलिंग सारखाच. बाई बाई व्हायचं असं काय तर गरगरल्यावानी होतंय बर का पण चांगलं लागतंय. तुम्हाला एक सांगू का मम्मी साहेब माझं अजून एक काम झालं का नाही की मी रोज अशा पार्ट्या करणार. आपण दोघे मिळून करू की. ते नाही कुठलं का फुटकेसाठी अर्ज केलाय मी मंजीच्या. काय होय तर काय अशी तशी सोडते तुझ्या लेकाला. केसाना गळा कापणारच आहे म्हणजे तू हा इतकी दिवस तुझ्या भाचीचं पैसे घेत होतीस आता माझ्या लेकाकडनं पैसे पाहिजे होय तुला. अगे माया कसं असतंय बायकांचा अधिकारच आहे तो. घटस्फोट घेताना पोटगी द्यावाच लागती. नाही मिळणार. काय करशील गप गुमान नोटीस मागे घ्या. घेणार नाही नोटीस माग घेणार नाही मी अजिबात नोटीस माग घेणार नाही. तुझ्या लेकामुळं योग अख्खं वरीच वाया गेलंय माझ्या भाचीच. तुझ्या भाचीने काय वेगळं केलं ग? माझ्या लेकाचा बी समजा वेळ वाया घालवला ना.
अगं तुझं लुटालुटीचा धंदा आहे, तू न तुझा नवरा एक नंबरची दोघं बी फुकते. फुकटे कोणाला म्हणती गा? तू तर काय इकडे आहेस? हा, तू काय कामाला जातेस मी? तू बी घरातच बसून असतेस की समद्यांचं कान फुकत साड्या लावत? ए शिपुर्डे, माझ्या घरात येऊन माझ्या रावा चढवतीस आहे? साप निघालीस तू, साप. वय हायच मी साप. माझा जर शिपटीव पाय दिशील तर असं डसेन की ना तुला. असं फनाट ठेचून काढीन ना तुझं, का तुला कळायचं बी नाही. नाही तुझा माज उतरवला ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. मी बी नाही तुझा काट्यानं काटा काढला का नाही तर मी बी नाव सांगणार नाही. रत्ना काटे. ए हो बाहेर निघ, चल निघ. ते म्हणते ए, होय बाहेर. जात नाही. मम्मी आता चला. जात नाही. ती मला फुकटे म्हणते. निघ. पोडगी मागती होय मला. बघतेस कशी पोटगी घेते ती. मंजू, अगं सत्य आलाय का तुला न्यायला? नाही, तो नाही येऊ शकत आता. आणि आला तरी तुला जायची काहीच गरज नाहीये मंजू. तू स्वतःहूनच सांगून टाकी मी येणार नाही म्हणून. काहीच गरज नाहीये. हे बघ प्रिया, तिला चांगलंच समजतं काय करायचं आणि काय नाही ते. आणि तू ना नको ते सल्ले देत नको जाऊस तिला. अगं मंजू, सत्या खरंच आलाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. बाहेर जाऊन बघ जा, पप्पाच्या टपरीवर आहे. काय? प्रतिभाषी, मी आलीच. तू मला वचन दिलं होतंस ना, रागावर कंट्रोल ठेवीन. मग का वागलास असा? का दिलंस मला तसं वचन? वाघमारे, मी तेव्हा तुम्हाला वचन यासाठी दिलं होतं कारण तेव्हा आपल्यात काहीतरी नातं होतं. पण आता या नात्यासोबत ते वचन सुद्धा कायमच संपलंय असं समजा. तुम्ही तुमच्या मर्जीच्या मालकी नाही ना, तर मी बी माझ्या मर्जीचा मालक आहे. आणि तुमच्या समोर काय, अख्ख्या साताऱ्यासमोर गुंडगिरी करणार. तुम्हाला काय करायचंय ते करा. तू सत्यजितरावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. मंजू, मंजू अगं काय झालं?